जगन्नायक श्री परमात्मा पांडुरंगाच्या असीम अनुग्रहाने आपण या ठिकाणी ज्ञानोबराय आपल्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून ह्याच ग्रंथाचं नावसुद्धा काय आहे? आज्ञा. आज्ञा म्हणजे असं म्हणतात ज्ञानम, आहे की नाही? जी आज्ञा आहे त्या आज्ञेवरून या ठिकाणी आपली असणारी आत्मानुभूती शब्दरूपाने साकार करतात आणि त्या शब्दाचं जे नित्यानंद एकदीपिका नावाचं एक विवरणात्मक टीका आपल्यासमोर कल्याण स्वामींनी ठेवलेली आहे. तिचा शब्दाच्या सूत्रांचा काही आधार घेत आपण ह्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषयाचा निर्णय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत की नाही. आणि ह्या निर्णय सिद्धांत रूपाने झाला तर तोच आपल्या स्वानुभूतीमध्ये पर्यवसित व्हावा यासाठी आपला अंतःकरण अत्यंत लालायित आहे. म्हणून आपण थोडा श्रम घेऊन या ठिकाणी थोडा प्रयत्न यथाशक्ती यथामती करीत आहोत. आपल्या आत्तापर्यंत 25 ओव्या झाल्या, बरोबर ना? आपलं 22 ओव्या झाल्या, आता 23वी ओवी आहे. जे शिवशक्ती समावेशन नावाचं जे प्रथम प्रकरण आहे त्याच्या 22 ओव्या पाहिल्या. 23वी ओवी आहे. गोडी आणि गुळू कापुरा आणि परिमळू निवडू जाता पांगुळू निवाडू होय. पाठीमागच्या वेळेस सांगितलं, जे की भरताराचे दिसणे भरतारू जियेचे असणे नेनिदती दोघे जणे निवडू जिये. याचा एकच याचं उद्दिष्ट आहे, ते म्हणजे ह्या आपल्याला प्रतीतीला येणारं जगत, त्या जगत कारणाचा विचार करत असताना आपल्याला जगतरूपी कार्य आणि त्याचं कारण यांचं विचार करताना कारण 2 सांगितली जातात. काय हे जगताच्या कारणाचा आधुनिक किंवा दार्शनिक दोघांनी खूप विचार केलेला आहे आणि त्या विचारामध्ये कोणताच विचार टिकत नाही. आधुनिक वैज्ञानिकांचाही टिकत नाही आणि हे जे दार्शनिक आहेत, चार्वाकादी नास्तिक दार्शनिक किंवा पूर्वमीमांसेपर्यंत असणाऱ्या आस्तिक दार्शनिक, कोणाचाच विचार टिकत नाही. याच्यामध्ये एकदम निर्दुष्ट मत जर जगद उत्पत्ती संबंधाने असेल तर ते मत आहे वेदांत विचार. आणि ते वेदांत म्हणजे उपनिषदांनी सांगितलेला विचार. त्या विचारामध्ये जगत ह्या आपल्याला प्रतीतीला येणाऱ्या 2 गोष्टी आहेत, एक चैतन्य आणि एक दृश्यवर्ग जडवर्ग. तर याच्यामध्ये प्रत्येक जडवर्ग जो आहे तो जडवर्ग त्याचं कारण प्रकृती आहे, मूळ कारण प्रकृती आहे. आणि त्याच्यामध्ये जे चिदाभासाने युक्त होऊन जे काही आपल्याला चराचरादी भेद दिसतात त्याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये चेतनाची कारणता दिसते. तेव्हा केवळ चैतन्य हे ह्या सृष्टीला कारण नाही आणि केवळ जड हे याला कारण नाही. जड कारणतावादाचा निराश होतो आणि चैतन्य कारणवाद जे आहे तर त्या चैतन्याच्या ठिकाणी जर आपल्याला सच्चिदानंदाद्वैता सिद्ध झाली नाही तर त्याच्या ज्ञानापासून कोणत्याही प्रकारचा पुरुषार्थ सिद्ध होत नाही. आणि त्याचं चैतन्य ते जर स्वतःच केवळ ह्या सृष्टीचं कारण मानलं तर त्याच्या ठिकाणी अफुटता राहत नाही, निर्विकारता किंवा निर्विकारता सिद्ध होत नाही. म्हणून त्या ठिकाणी चैतन्याचा केवळ परिणाम असं जगत म्हणता येत नाही आणि केवळ प्रकृतीचा परिणाम जगत म्हणता येत नाही. तेव्हा प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही तत्त्व मानले आणि ती तत्त्व मानताना अपौरुषेय वेदाने या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष यांचा तादात्म्य संबंध मानलेला आहे. त्याच्या ठिकाणी समवाय संयोग किंवा कार्यकारण भाव, विशेषण विशेष भाव हे कोणते संबंध जर सांगितलं तर त्या ठिकाणी दोष येतो, कोणता ना कोणता दोष येतो आणि जगताची संगती सांगण्यामध्ये त्रुटी निर्माण होते. तेव्हा इतरांच्यापेक्षा जगताची उत्पत्तीची संगती सांगत असताना वेदांतशास्त्राने जड प्रकृती आणि चैतन ब्रह्म यांचा संबंध होतो आणि तो संबंध तादात्म्य संबंध मानला आहे. पण तो तादात्म्य संबंध म्हणजे वास्तव तादात्म्य संबंध मानला नाही, तो आध्यासिक तादात्म्य संबंध मानला आणि त्यांचा परस्परांचा अन्योन्याध्यास मानला. आणि त्या अन्योन्याध्यासामध्ये ह्या चैतन्यावर प्रकृती अध्यस्त आहे
ती स्वरूपाने अध्यस्त आहे आणि प्रकृती आणि पुरुषाचा जो संबंध आहे तो संबंध अध्यस्त आहे असं सांगितलं. आध्यासिक संबंध सांगण्याने प्रकृतीमध्ये पुरुषाची व्याप्ती आहे, बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट, प्रकृतीमध्ये पुरुषा म्हणजे हा अनुश्युत आहे आणि प्रकृती ही पुरुषावर अध्यस्त आहे. असे दोन त्या दोघांचा अन्योन्याध्यास होताना संबंध अध्यस्त मानलेला आहे. जर त्यांनी प्रकृती पुरुषावर अध्यस्त आहे, आता हे सांगितलं दोन्ही एकच आहे, निवाडाच करता येत नाही. मग तुम्ही म्हणाल प्रकृती पुरुषावर अध्यस्त आहे आणि पुरुष प्रकृतीवर अध्यस्त, असं जर म्हटलं तर शून्यवादाची आपत्ती येईल. म्हणून या ठिकाणी संबंधसुद्धा अशा प्रकारचा इतका कौशल्याने वेदांतांनी सांगितलं की तो आध्यासिक तादात्म्य संबंध आहे. ठीक चाललं आहे ना. तर हा आध्यासिक तादात्म्य संबंध सांगितला. पण हा आध्यासिक तादात्म्य संबंध या सृष्टी उत्पत्ती संबंधाने केला तर पुरुषार्थाची काय सिद्धी आहे सांगितलं तुम्ही. त्याच्यामध्ये काय झालं, फक्त ज्या गोष्टी जशा घडतात तशा प्रकारच्या तुमच्या बुद्धीनं कल्पना करून तुम्ही सांगितल्या. परंतु जरी कोणी वेदांते सांगो किंवा नास्तिक दर्शनकार सांगो, वैज्ञानिक सांगो, त्याच्यापासून लाभ काय हा पुन्हा प्रश्नच आहे. काहीच लाभ दिसत नाही याच्यामध्ये. माणसाची मागणी आहे की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, ही अंतरंग मागणी सगळ्या जीवमात्रांची म्हणा, मानव मात्राची तरी, मानव जीवमात्राची तर आहेच आहे. आताच एक त्या आनंदमूर्तींचं एक पुस्तक होतं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की किमान मानव जीवमात्राची तर ही मागणी आहेच आहे. तशी तर सगळ्या जीवांची आहे, पण मानव जीवमात्राची अधिक आहे. तितकी मागणी ह्या पशुआदिकांच्या ठिकाणी दिसत नाही. त्यांचं थोडक्यातच भागतं. त्यांना एकदम अनंतता वगैरे असं अनंत काल, अनंत देश, अनंत वस्तू इतका विचार त्यांच्या ठिकाणी नाही. त्यामुळं त्यांना आपल्याला अनंत सुखात काय अनंत सुखाच्या डोही एकसरा तळचे घेतला जी स्थिरावणी तेही तेची झाले, असा पशूंच्या बुद्धीमध्ये विचार नाही. खानपानापुरताच मर्यादित आहे. पण मनुष्याच्या ठिकाणी मात्र अनंत सुख असावं, निरतिशय सुख असावं. याच्यासाठी काय ह्यांचा काय उपयोग आहे ह्या जगद उत्पत्तीच्या संगतीचा? कोणाचाच उपयोग नाही. परंतु वेदांतांनी जी संगती सांगितली तिचा मात्र उपयोग आहे. तिचा उपयोग असा आहे की हे जग जर अध्यस्त असेल, जगाचा संबंध अध्यस्त असेल, बरोबर ना, आणि जग जर स्वरूपावर अध्यस्त असेल तर याचा अर्थ जे काही प्राप्त होणारे जगासंबंधाने जेवढे दुःख आहेत, त्रिविध दुःख, त्या दुःखांचा अधिष्ठानात्म्याशी कधीच संबंध होणार नाही. आणि स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध सुख हे जर आपलं स्वरूप सिद्ध होईल आणि यांचा त्रैकालिक अत्यंताभाव होईल तर तो अविनाशी अमृतानुभवाला प्राप्त होईल, आहे की नाही? बरोबर ना. सुखाला प्राप्त होईल आणि दुःखाची त्याची आत्यंतिक निवृत्ती होईल. म्हणून विचार केला सामान्यपणे लोकांचे जे उत्तर काय सारखं हे जग काय त्यांनी झालं, विचारो स्वयं ईदृशः कोहम कथमिदम जातम कोई कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तीह विचारो स्वयं ईदृशः, अशी जी विचारपद्धती आहे त्याच विचारपद्धतीला अनुसरताना वेदांताने एक दूरदृष्टी ठेवली आणि अत्यंत गंभीर उदात्त मानव मात्रांना आवश्यक अशा प्रकारची दृष्टी ठेवली. आणि याच्यामध्ये ही प्रकृती आणि पुरुष हे कारणही नाही आणि जग हे कार्यही नाही, कार्यकारणाचा भास आहे आणि खरं एक अधिष्ठान मात्रच आहे. आणि त्या अधिष्ठान मात्र फक्त तुमच्या भ्रमकालात जगाच्या रूपाने विलसत आहे, ऐके नाही. त्याच्या हे सगळं होत असताना त्याच्या पूर्वरूपाचा परित्याग न करता त्या अन्यथा भान त्याचं होतं आहे. म्हणजे भान जे होतं ते अन्यथा आहे, म्हणजे ते पदार्थ काय आहेत ते तत्वता त्या ठिकाणी नाहीत. ते अन्यथा आणि अन्यथा होतात असं नाही, अन्यथा भान होतं. ते भान तुमच्या बुद्धीमध्ये होतं, त्या बुद्धीमध्ये होतं. ते भान वस्तूच्या ठिकाणी असत नाही. आणि तुमची जी बुद्धी आहे ती बुद्धी जर परिष्कृत म्हणायचं ना त्याला, ती बुद्धी जर शास्त्र संस्कारांनी सुसंस्कृत किंवा परिष्कृत झाली तर तुम्हाला या ठिकाणी हे जग नावाचा पदार्थ दिसणार नाही. तुमचं जे मूळ स्वरूप आहे मूलभूत सच्चिदानंदाद्वय तेच त्याच्यामध्ये भासू लागेल. तेच त्याच्यामध्ये भासू लागेल म्हणजे ते त्याच्यामध्ये प्रतीतीला येईल. आणि त्या प्रतीतीला येत असताना त्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रकाशक भाव नसणार. त्यावेळेला तुमची बुद्धी जी आहे ती बुद्धी जिनं आता हे सगळ्या गोष्टीमध्ये भेदाची कल्पना करून अनादिकालापासून प्रवाहित होत राहिली, ती बुद्धी काय करीत, त्या बुद्धीच्या ठिकाणी ह्या बाह्य किंवा अंतर
बरोबर ना. बाह्य किंवा अंतर कोणत्याही वस्तूमध्ये भेद सिद्ध होणार नाही. केवळ अभेद रूपताच प्रतीतीला येईल. ती बुद्धी काय करेल, भेदबुद्धी लाजून आवडीनं एक रसात बुडी देईल. एक रसात म्हणजे आनंद स्वरूपामध्ये ती बुडी देईल. ते आनंद स्वरूप नित्य असल्यामुळं त्याचं सत्ता हा त्याचं स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी स्वयंप्रकाशातलं असल्यामुळं चित्व हे त्याचं स्वरूप आहे. किंवा ते सच्चित आणि आनंद हे परस्पराला सोडून कधीच राहत नाही. आणि अशी एकच अद्वय वस्तू आहे. तीच अद्वय वस्तू फक्त तुम्हाला भासताना त्या ठिकाणी प्रतीती मात्र अशी भासते. ती कधी तुम्हाला यथार्थ रूपाने भासेल, कधी तुम्हाला अयथार्थ रूपाने भासेल. अयथार्थ रूपाने भासो किंवा यथार्थ रूपाने भासो, बरोबर आहे ना. तिच्या ठिकाणी भाष्य भासकता हा भाव कधीच येत नाही. ती स्वयंप्रकाशत्वानेच असते. तिला स्वसंवेद्य म्हणतात आणि तिच्यामध्ये कोणताही विकार होत नाही. आणि तेच तुमचं वास्तविक स्वरूप आहे. असं जर तुमच्या पक्क आहे की नाही, दृढ असं जर निश्चय बुद्धीच्या ठिकाणी निश्चय होत गेला तर तुम्हाला आता द्वैताची प्रतीती येणार नाही. आणि द्वैताची प्रतीती येत असतानाही त्या ठिकाणी तुम्ही द्वैत पाहाल का, द्वैतामध्ये अनुश्युत असणारं द्वैताचं अधिष्ठान अद्वैतच पाहाल. अशी एक काही बाही अशी स्थिती आहे. आणि ती स्थिती पुरुषार्थप्रद आहे. अनादी कालात तुम्ही अपुरुषार्थाला प्राप्त झाले होते, अनादी कालात किंवा पुरुषार्थाशी तुमची अनोळख झाली होती, तर त्या ठिकाणी पुरुषाच्या अर्थ म्हणजे इच्छेचा जो विषय आहे तो विषय तुम्हाला आत्मत्वाने यथार्थ अबाधित स्वरूपाचा, अकाट्य स्वरूपाचा, अविनाशी स्वरूपाचा तुम्हीच होऊन जाल. म्हणजे हे बोलण्याची भाषा आहे. आणि असं झाल्यावर मग मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका, कोणत्याही प्रकारची विपरीत भावना किंवा त्याच्याविषयी ओहापोहाची बुद्धी काहीच तुमच्या ठिकाणी राहणार नाही. असं हे वेदांताने संपूर्ण मानव मात्रांना उपकृत करून ठेवलेलं आहे. परंतु हे सगळं वेदांताचं चिंतन करत असतानाही मानव मात्रांना किंवा जे कोणी मुमुक्षुजन असतील, ज्यांची प्रवृत्ती वेदांत विश्वामध्ये ज्यांनी जीवन समर्पण केलं, त्यांनाही ही गोष्ट एका रीतीनं लक्षात येत नाही. ती कोणती, मी जीव ब्रह्माचं ऐक्य केलं, मी परमपुरुषार्थ साध्य जे आहे ते मला साध्य झालं, कृतकृत्य झालो, मी इच्छा केलेले प्राप्त झालो, आता यापुढं मला कर्तव्य राहिलं नाही, कर्तव्याभावरूप मोक्ष मला प्राप्त झाला, मला जीवनमुक्ती प्राप्त झाली. आता यानंतर मला फक्त आता विदेह कैवल्याची प्रारब्ध लेश आहे तोपर्यंत वाट पाहायची आहे. अशा प्रकाराने सूक्ष्म असा देश काल वस्तूचा भ्रम सूक्ष्म रूपाने राहतो. त्यालाच आपण अज्ञान लेश असं म्हणतो, कोणी प्रारब्ध लेश असं म्हणतात. परंतु या ज्ञानोबरायांनी जी दिलेली दृष्टी आहे याच्यामध्ये देह नाही, जीव नाही, ईश्वर भाव नाही, जगत भाव नाही. या ठिकाणी केवळ अखंड एक सत्ता आहे आणि तीच विराजमान आहे आणि तीच विलसत आहे. ह्या गोष्टीमुळं मनुष्याला कोणत्याही प्रकारचा पूर्वापर भाव किंवा देशकालाचं भान सत्यत्वाने न राहता किंवा अज्ञानाचा लेश, ज्या अज्ञानाची सिद्धी होत नाही आणि त्याचा लेश तुम्ही जीवनमुक्तीमध्ये मानता, बरोबर आहे का नाही. ह्या प्रकारचे भ्रम कोणताही न राहताना अखंड म्हणजे अखंडच वस्तू आहे. जी वस्तू अखंड दंडायमान असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्यच आत्मरूपाने विलसत आहे. तुम्ही त्याला काही म्हटलं तर आम्ही काय म्हणणार, हे सर्व चैतन्यच आहे. अशा प्रकारचा ही जी अनुभूती आहे ही अनुभूती खरी अमृत अनुभव किंवा अमृतानुभूती आहे, म्हणजे अविनाशी अनुभूती आहे किंवा त्या अनुभूतीचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुन्हा विकार होत नाही आणि त्याचं स्वसंवेद्यत्व भंगत नाही. ही गोष्ट श्रुतीप्रतिपाद्य जरी असली, श्रुतीलाही हेच अभिप्रेत असलं, गुरुपरंपरेनं हे ज्ञात होत असलं तरीसुद्धा बऱ्याच मुमुक्षूंच्या जीवनामध्ये याची परिपूर्णता झाली असं वाटत नाही. जीवनामध्ये कुठंतरी त्रुटी किंवा पोकळी आहे असं वाटतं आणि त्या पोकळीचा पूर्णपणे निराश चिदाकाशात तुम्हाला समरस करून ज्ञानोबराय अमृतानुभवाच्या रूपाने करून देतात. असं एकंदरीत आत्तापर्यंत चाललेल्या चिंतनाने त्या चिंतनाचा झोक, त्या चिंतनाचं जे धोरण आहे ते असं म्हणता येईल, बरोबर आहे ना. आता ह्या सगळ्या गोष्टी जसं आपण यथाशक्ती यथामती जे शब्द आहेत त्या शब्दाचाच सूत्राला धरून, बरोबर ना, त्याचं जे गंतव्य आहे किंवा त्याचं ज्ञातव्य आहे
त्याचं ध्यातव्य आहे किंवा त्याच्या संबंधाने विचार कर्तव्य आहे. तर ह्याप्रमाणे आपल्याला हे दिसतं. आणि हे श्रुतीला अविवादो अविरुद्धश्च, हे श्रुतीलाही विरोध नाही आणि दार्शनिकांनाही विवाद नाही, अशा प्रकारचं हे तत्त्व आहे. आणि ते तत्त्व कसं आहे, सत्सामान्य अशा स्वरूपाचं आहे. आणि त्याच्या ठिकाणी सामान्य विषय, आता पुढे येणार आहे, सामान्य विशेष भाव विवर्जित आहे. आणि अशा प्रकारचं असणारे काही बाही तत्त्व आहे. पण याच्यामध्ये जे सगळे जीव रात्रंदिवस तळमळतात दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीसाठी आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी, त्या ठिकाणी परमानंद रूपता प्राप्त होते. दुःख सापेक्ष सुख किंवा दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती अशा प्रकारचा व्यवहारसुद्धा तिथं कधी झाला नाही, होणं शक्य नाही, होत नाही. अशा प्रकारचं निस्संदेह, बरोबर ना, ज्याच्यामध्ये पुन्हा विपरीत भावना होणंच शक्य नाही आणि ज्याच्यामध्ये संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, कोणतेही शब्द घेत बसायची गरज नाही. प्रकृती, पुरुष, कार्यरूप जगत, अधिष्ठान, अध्यस्थ, भाव, निवृत्ती, प्रवृत्ती, अशा क्रिया, कोणत्याच प्रकारचं काही त्या ठिकाणी नाही. फक्त त्या ठिकाणी काही नाही, शून्य नाही आणि द्वैत नाही. शून्य म्हणता येत नाही आणि त्या ठिकाणी द्वैत म्हणता येत नाही. अशा प्रकारची जी स्वरूपस्थिती आहे आणि ती स्वतःच शुद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे. आणि तीच सिद्धी जी आहे, म्हणायचं झालं तर असंच जड दुःख द्वैत याच्याद्वारा याच्या सापेक्ष त्या निरपेक्ष स्थितीला तुम्हाला समजावून सांगण्यासाठी फक्त काय सच्चिद आनंद आणि अद्वैत अशा प्रकारचा शब्दांचा आरोप केला जातो, बरोबर ना. ह्या शब्दांचा सुद्धा काय वाच्यार्थ कल्पिला जातो, पण तत्वतः त्याच्या ठिकाणी ते सुद्धा नाही. अशा प्रकाराने माऊलींची सांगण्याची धाटणी या अमृतानुभव ग्रंथामध्ये अनुभूती प्रकाश, आपल्या अनुभूतीचा प्रकाश म्हणून माऊली या ठिकाणी सांगत आहे. हे तत्त्वज्ञान म्हणजे एक सामान्य तत्त्वज्ञान नाही, हे काय आहे, हे अलौकिक म्हणता येत नाही, हे वस्तुनिष्ठ आहे. अलौकिक नाही, ही वस्तू जशी आहे तशीच आहे, तेच सांगितलेलं तत्त्वज्ञान. याच्यामध्ये हे पण कौतुक नाही का लौकिक तत्त्वज्ञानापेक्षा हे अलौकिक आहे. अलौकिकही नाही, याच्यामध्ये लौकिक आणि अलौकिक याच्या अतीत असणारं जी वस्तुनिष्ठता आहे, ती वस्तुनिष्ठता यामध्ये सांगितलेलं आहे. फक्त इतरांना तत्त्वज्ञान आभासिक असणाऱ्यांनाही तत्त्वज्ञान म्हणतात, म्हणून त्यांच्या सापेक्ष याला तत्त्वज्ञान म्हणायचं. हे तत्त्वज्ञान नाही, तत्त्वच आहे. हे तत्त्वाचं ज्ञान नाही, हे ज्ञानच आहे, बरोबर ना. किंवा म्हणायचं झालं तर हे ज्ञानच तत्त्व आहे किंवा हे तत्त्वच ज्ञानघन आहे. आणि जे ज्ञानघन आहे ते सद्घनाला सोडून नाही, म्हणजे सद्घन ज्ञानघन आहे ते आनंद घनत्वाला किंवा घनीभूत आनंदाला सोडून नाही. आणि जे अद्वय आहे, चांगलं लक्षात घ्या, जे अद्वय आहे ते अद्वय शब्दसुद्धा द्वैताच्या सापेक्ष आहे असं जिथं मानलं जातं. आणि निरपेक्ष अद्वय जे आहे ते याचा प्रतिपाद्य विषय आहे की नाही. आणि त्यामध्ये विषय आहे म्हणजे त्याचं वेगळेपणाने ज्ञान करून देणं नाही, तद्रूपतेला सामरस्याला प्राप्त करून देणारा अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. जिथं बोलायला काही राहत नाही, जाणायला काही राहत नाही, क्रियेला काही राहत नाही, भावनेला काही राहत नाही, ज्या ठिकाणी फक्त शून्य राहत नाही आणि द्वैत राहत नाही, आहे की नाही. अशा प्रकारची जी स्वरूपस्थिती आहे ती अभंग, आच्छेद्य, अभेद्य अशा प्रकारची जी आहे ती अफूट आहे. हेच शब्द त्याला पण, ती सब्राभरित आहे, ओतप्रोत आहे, ठोस आहे. अशी जी स्थिती आहे, ह्या शब्दाने तुम्हाला जिथपर्यंत नेता येत असेल तिथून गेल्यानंतर बुद्धी कुंठित झाल्यानंतर, बुद्धी कुंठित झाली म्हणजे ती कशी स्वपरिनिर्वाहकत्वाने कुंठित झाल्यानंतर ती बुद्धी ज्या स्वरूपात समरस होईल ते स्वरूप ते आहे, आहे की नाही. जोपर्यंत जे, ते, हे इत्यादी सर्व नामांचा प्रयोग होतो तोपर्यंत असंच काहीतरी बोलावं लागेल. म्हणून आता पुढं ते सांगणार आहेत, टीकाकार सांगतात जेन तेन हे शब्द वापरूच नका, हे शब्द नाहीतच तिथं. जे, ते, हे कोणतंच सर्वनाम नाही तिथं. मूळ त्याला नाम असतं तर सर्वनाम. पुन्हा रामा गावाला गेलात नंतर मग तुम्ही म्हणला तो तेथे थांबला, पण तो तेथे थांबला, रामाचं नाव नाही तर तो तिथं कुठं थांबला, ऐक ना. सर्वनाम, नाम अगोदर असेल तर सर्वनामाची प्रवृत्ती होईल. अशा प्रकारचे नाम रूप विवर्जित असं जे स्वरूप तुम्ही स्वामी महाराज म्हणजे थोडक्यात काय, तू जे म्हणतो ते नाही, तू जे म्हणतो ते नाही, तू जे जाणतो ते नाही. तशी पण ओवी पण हे नाही कर. जे जे बोली जे ते नव्हे आणि होय ते न बोलवे.
सावलयोरी नमवे मविते जैसे, अशी त्याची स्थिती आहे. ज्ञानोबरायांनी याच ग्रंथामध्ये सांगितली. तर त्याच्याविषयी आता सांगतात की 23व्या ह्या प्रकृती पुरुष विचार चालू आहे. तर प्रकृती पुरुष विचारामध्ये हे चिंतन आपल्याला दिसतं. हेच चिंतनाचा जागा सगळ्या ग्रंथामध्ये दिसणार, दुसरं काही नाही. आता सुरुवातीला आहे म्हणून आपल्याला सगळ्या अंगाने थोडं थोडं एखाद्या पैलूचा, एका अंगाचा थोडा परिचय करून घेता आला तर ठीक आहे, म्हणून आपण प्रयत्न करायचे, इतकाच याचा अर्थ आहे. आता इथं चाललं आहे हे प्रकृती पुरुषाच्या द्वारा काय अवाच्य असणारं अधिष्ठानाचं, तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान म्हणण्यापेक्षा अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, अधिष्ठान रूपता प्राप्त करून द्यायची तुम्हाला. आणि त्यालाच ठिकाणी अधिष्ठान आद्यस्थ भावा वाचून असणारं निरूपाधिक, फक्त त्याला अधिष्ठान शब्द हा वाचारंभने, अशा प्रकारच्या, बरोबर ना, अशा प्रकारच्या वस्तुस्वरूपात तुम्हाला समरस करण्यासाठी ज्ञानोबरायांचा सगळ्या ह्या मानव मात्रांसाठी हा काय निकराचा आत्मभाव हाच एक विलाज आहे. म्हणून पुढं मला वाटतं 7व्या प्रकरणात त्याला म्हटले ना निकराचा आत्मा, किंवा 9व्या प्रकरणात निकराचा आत्मभाव असं म्हटलं. आत्मभावच हे खरा, पण माऊलीने ज्या अर्थी शब्द योजला निकराचा म्हणजे निषेध सगळ्यांचा, काय त्याला म्हणतो सा काष्ठा सा परागती ही, असा निकराचा आत्मभाव ह्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. एकदा निकराचा आत्मभाव म्हणजे माझ्या सहित सर्व काय आहे, ब्रह्मरूपच आहे, केवळ चैतन्यच आहे, अशा प्रकारचा जो आत्मभाव आहे, त्या आत्मभावामध्ये सहजच ज्ञानोबरायांच्या यामध्ये सांगितलेली वचनं, ह्या वचनांचा आपण जर यथार्थ वेध घेतला त्यांच्याच कृपेने, तर आपल्याला ही निकराच्या आत्मभावाची स्थिती प्राप्त व्हावी. किंबहुना निकराचा आत्मभाव ज्यांना प्राप्त झाला नाही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काही फार मिळवले असं नाही. आणि निकराच्या आत्मभावामध्ये जे मानव जीवनाच्या साफल्याचं काही राहिले असं नाही. असं हे जीवनाचं पूर्णपणे साफल्य, त्या साफल्याच्या संकेत किंवा खून, किंवा त्याला त्याने मोकळं चिंतन असं म्हटलेलं, किंवा सरळता, ही जी गोष्ट आहे, हे सरळता, ही सगळी म्हणजे ह्या अनुभवामृत आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात आता हा प्रकृती पुरुषाचा विचार आपण करीतच आलो आहे, अजूनही होणार आहे. तर प्रकृती आणि पुरुषाचा विचार करताना तुम्हाला प्रकृतीचं प्रकृतित्व सापडलं का पुरुषाचं पुरुषत्व सापडलं का दोन्ही बाधित झाली? दोन्ही बाधित झाली. दोन्ही बाधित झाली का अधिष्ठानाचा लाभ झाला? अधिष्ठानाचा लाभ झाला. मग आता ही जर दोन तत्व असती, दोन स्वतंत्र तत्व असती, तर ती अधिष्ठान ज्ञानाने ती सत्य असते, तर अधिष्ठान ज्ञानात ती बाधित झाली असते का? बाधित झाली. त्याचा अर्थ ती तत्वच नाही, ती तत्वच नाही, त्या फक्त प्रतिती मात्र असणाऱ्या वस्तू आहेत. ऐकी नाही, प्रतिती मात्र सत्ता असणारे आहेत. म्हणून त्यांचा विचार, प्रकृती पुरुषाचा विचार प्रकृती पुरुषासाठी नाही सांगितला, प्रकृती पुरुषाच्या विचारात त्या दोन्हीही, बरोबर ना, दोन्हीही तत्वाचं अधिष्ठान सांगितलं आणि त्यांच्यामध्ये उपजीव्य उपजीवक भाव सांगितला किंवा विषयी भाव सांगितला. जर एखाद्या वेळेला जर ते द्रष्टाच दृश्य होत असेल आणि दर्शन पुन्हा जर द्रष्टा होत असेल आणि द्रष्टा जर दृश्य होत असेल, याचाच अर्थ ते दृश्य पदार्थ मिथ्य आहेत. कारण सिद्धांत काय आहे, दृश्य कधी द्रष्टा होत नाही, द्रष्टा कधी दृश्य होत नाही. आणि स्वप्नामध्ये जो स्वप्नस्थ द्रष्टा आहे, बरोबर, स्वप्नस्थ द्रष्टा आहे ना, तर त्याच्या ठिकाणी दृष्टत्व भाव दृश्यामुळे आलेला आहे आणि ते दृश्य जे त्याच्या सत्तेने सत्तावान झालेले आहे. म्हणून स्वप्नातला द्रष्टा आणि दृश्य दोन्ही माळून जातात आणि मूळचा जो द्रष्टा आहे दृंग मात्र ती स्थिती राहते. हेच मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा त्याचं उपादान कारण असतो. हे आपल्याला स्वप्नामध्ये दररोज आपण अनुभव घेतो का नाही? युक्तीनं किंवा विचाराने ही गोष्ट सिद्ध होते की नाही? आणि श्रुतीनं सुद्धा त्या ठिकाणी हे स्वप्नतुल्य जगत सांगत असताना, म्हणजे स्वप्नतुल्य जागृती सांगत असताना स्वप्नाचं स्वरूप हेच मानलं की नाही? म्हणजे त्या ठिकाणी तो द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास आहे स्वप्न म्हणजे, याच्या व्यतिरिक्त स्वप्नाला काही नाही. आता नंतर तुम्ही जेव्हा जागृतीचा विचार करता, इथं तर हा विचार काही अशा प्रकारचं त्यांचं सादृश्य वगैरे दाखवून कुठं सांगितलं नाही. हा विचार सागर पंचदशी यांचा विषय आहे
आहे की नाही, हा तर सांगितला नाही, पण याच्यामध्ये दृंगमात्र स्वरूप स्थिती जी आहे त्यांना अभिप्रेत ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणून या ठिकाणी हा सगळा द्रष्ट्याच्या दृष्टीचा विलास आहे, याच्या पलीकडे पाहायचं नाही. आणि अधिष्ठान मात्रावशेष जेव्हा राहतं तेव्हा तिकडून जर अधिष्ठानाकडून आपण पाहिलं तर अधिष्ठाना वाचून हे कोणत्याही पदार्थाचं स्वतःचं सत्तास्फुरण नसल्यामुळं आपण खऱ्या अर्थाने अधिष्ठानालाच पाहत असतो. आणि भ्रमकालात त्याला अधिष्ठानाला पाहत असताना आपण भ्रमाने त्याला अन्यथा त्याची कल्पना करतो. याच्या पलीकडे दुसरं काही नाहीच आहे. आणि ते पदार्थ जे आहे ते तत्वतः अधिष्ठानात नाहीच आहे. बरं, ते पदार्थ त्या जेव्हा व्यवहार्य दशेला येतात त्यावेळेलासुद्धा अधिष्ठानाचं असंगत्व अबाधित आहे. म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी असेल तर सगळा विचार काय आहे, सगळं अधिष्ठान मात्रच आहे, दुसरा कोणताही पदार्थ नाही. आणि याला म्हणतात आज्यातवाद. याला म्हणतात आज्यातवाद. आज्यातवादामध्ये ना परमात्मा उत्पन्न झाला ना हा दृश्य प्रपंच उत्पन्न झाला. संसार एक झाला होता हेच तो समळ मिथ्या वार्ता आणि पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना, अशा प्रकारची याची स्थिती आहे. आणि ती स्थिती घोळून माऊली वेगवेगळ्या पैलूनं वेगवेगळ्या अंगाने कशाही प्रकाराने जो काही अधिकारी मुमुक्षु आहे त्याच्या बुद्धीमध्ये त्याची दृढ धारणा होईल अशा रीतीने याचं प्रतिपादन करतात. आणि ते करीत असताना स्वतःच्या महिमेमध्ये राहून करतात. म्हणजे आपल्या स्वानुभूतीला, म्हणजे आपली असणारी जी अखंड आनंदानुभूती आहे तिच्यात यत्किंचितही कोणत्याही प्रकारचं विकार होऊ न देता स्वसंवेद्यतेची स्वतःसिद्धतेची खूण न मोडू देता या ठिकाणी आपल्याला हा शब्दप्रपंच स्वानुभूतीकडे नेणारा अशा प्रकाराने सांगतात. आणि साधी उदाहरण देतात. उदाहरणार्थ आता प्रकृती पुरुषाचा विचार कसा आहे, प्रकृती पुरुषाचा विचार बाजूला करून प्रकृती सांगता येणार आणि प्रकृतीला बाजूला करून पुरुषाचं पुरुषत्व सिद्ध करता येणार, बरोबर आहे ना. म्हणून अशा म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही जे आहेत हे प्रकृती पुरुष भाव हे एकाच अधिष्ठानावर आलेले आहेत आणि ते मिथ्या आहेत, बरोबर ना, ते मिथ्या आहेत. तुम्ही म्हणाल का आता इथं चैतन्याचा विचार चालला आहे, पण इकडून आपल्याला सामान्यपणे जेव्हा प्रतीतीची संगती लावताना हाही विचार करणं अगोदर आवश्यक आहे की परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा व्यतिरेक कसा आहे आणि जगामध्ये परमात्म्याचा अन्वय कसा आहे आणि मूळ ज्या परमात्म्याचा अन्वय व्यतिरेका संबंधाने विचार केला त्या परमात्म स्वरूपात अन्वय व्यतिरेक हा विकल्प कसा नाही, हा दोन्ही विकल्प कसे नाही, असं हळूहळू क्रमाक्रमाने आपल्याला तिकडे जावं लागतं. वास्तविक यांच्या अनुभूतीत हे काही झालंच नाही किंवा कोणाच्याही अनुभूती स्वरूप आत्म्यामध्ये हे काही झालंच नाही. पण जोपर्यंत तुम्हाला याची प्रतीती येते त्या प्रतीतीविषयी सत्यत्व भाव नाही किंवा त्या प्रतीतीविषयी मिथ्यात्व, प्रतीतीच्या विषयाविषयी मिथ्यात्व भाव नाही, त्या ठिकाणी तत्वता सत्यत्वही नाही आणि मिथ्यात्वही नाही. त्या ठिकाणी सत्यत्व मिथ्यात्वाचा विचारही करण्याची गरज नाही. आहे ते केवळ अधिष्ठानच आहे किंवा आहे ते केवळ चिन्हमात्रच आहे, तेच सन्मात्र आहे, तेच आनंद मात्र आहे. ते त्याला एकमेकाला एकमेक सोडून नाही, ते त्याचं स्वरूप आहे, ते त्याचे धर्म असणं कधीही शक्य नाही. हाच विचार चालू आहे ना. आता या ठिकाणी टीकाकार जे दृष्टांत आहेत ते दृष्टांत 2 दृष्टांत आहेत, 2 नाही 3-4 दृष्टांत आहेत आणि त्या 4 दृष्टांताच्या द्वारा आपल्याला हा केवळ अन्वय कसा आहे असं सांगतात. ठीक आहे ना. बघा आता 23वी ओवी, गोडी आणि गुळ कापूर आणि परिमळ निवडू जाता पांगुळ निवाडू हे. आता गोडी आणि गुळ, कापूर आणि परिमळ, कापराचा सुगंध, जर यांचा निवडू जाता यांच्यामध्ये भेद निर्माण करायचा म्हणजे कापूर वेगळा करायचा आणि सुगंध वेगळा करायचा, गोडी वेगळी करायची आणि गुळ आणि गोडी यांचं काय करायचं वेगळी करायची म्हटलं तर निवाडू पांगुळ होय. तर निवाडा किंवा त्यांचा जो भेद आहे तो भेदच काय होतो, पांगळा होतो, म्हणजे असमर्थ होतो, नाहीसा होतो. म्हणजे त्यांच्यामध्ये भेद करताच येत नाही. हे कारण हे गुळी आणि गुड हे काय मिळून गुळच आहे आणि सुगंध आणि कापूर मिळून कोण आहे, कापूर. कापूर वेगळा करा आणि सुगंध वेगळा कधी करताच येणं शक्य नाही, कारण ही अखंड अर्थाची उदाहरण आहेत. ही उदाहरणं काय आहे, अखंड. त्याच्यामध्ये भेद करताच येत नाही, भेद झालाच नाही. त्याच्यामध्ये अभेद करायचा आहे का, अभेदातून भेदात कधी येतच नाही. ती अभेद स्वरूप आहे, भेद सापेक्ष अभेद नाही, ती अखंडच आहे.
आहे की नाही. तसं या ठिकाणी शिवापासून शक्तीला किंवा शक्तीपासून शिवाला वेगळं करता येत नाही, कारण शिव आणि शक्ती ही दोन्ही मिळून अखंड चैतन्य स्वरूपच आहेत. बरोबर का. मग या ठिकाणी शिव आणि शक्ती ह्या दोन नावं फक्त वाच्यामध्ये आलेली आहेत. बरोबर ना. ती काय नाव, कापूर आणि परिमळ. ह्या अखंड कापराला या ठिकाणी कापूर असा, कापूर एक पदार्थ आहे आणि त्याच्या ठिकाणी सुगंध आहे. अशा प्रकारचं फक्त नाममात्र व्यवहार त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे तोही वास्तव नाही, तो काय फक्त नाममात्र. ठीक आहे ना. आता सांगतात गुळीत गोड ते काही. मग अशा वेळेस भेद करता आला का कोणाला? भेद, उलट तुम्ही भेद करायला गेलं तर तो भेद काय होतो? अभेद स्वरूपात बुडी देतो. भेद मग कसं होतं? अहो गोडी आणि गुळ काय दोन आहेत का? म्हणजे एकच आहे की नाही. गोडी आणि गुळ काय दोन आहेत का? आणि कापूर आणि परिमळ काय दोन आहे का? तुम्ही काय करता? तुम्हाला वेळ लागलं की काय तुम्ही दोन वेगळे करायला जाता? वेगळे करताच येत नाही, आहे की नाही. कारण का? त्या दोघांच्यातही विषयी भाव आहे, दोघांच्याही उपजीवक भाव आहे आणि अधिष्ठानाच्या ठिकाणी प्राणप्रदत्व आहे. बरोबर आहे का नाही. असं जर पाहिलं, प्राणप्रदत्व आहे म्हणजे काय? अधिष्ठानावातून अध्यस्त पदार्थाला स्वतंत्र सत्ताच नाही, आणि आली ती तिथं कोणाच्या तरी द्वारा त्याला आलेली. तिथं अधिष्ठानाची ती सत्ता किंवा स्फुरण कोणाचं आहे? अधिष्ठानाचं आहे की नाही. असे जे पदार्थ असतात ते पदार्थ अधिष्ठानामध्ये कोणतंही द्वैत निर्माण न करता फक्त नाममात्र, वाचारंभण मात्र, आहे की नाही, असे असतात. ही तर गोष्ट आहे की नाही. असं कसं होईल? एकदा विषयी होतो जो प्रकृती विषयी होते आणि मग त्या पुरुषाला विषय करतो, नाही तर पुरुष विषयी होतो. असं कुठं झालं आहे का? कुठं असं झालं आहे भाऊ, पण कुठं झाले? स्वप्नात झाले, आहे की नाही. असं कुठं झाले? उपादान कारण जे आहे त्या, बरोबर ना, स्वप्नाच्या पदार्थाचं द्रष्टा हा उपादान कारण हे तिथं दिसतंय. झाले त्यावेळेला उपादान कारण झाले का उपादान कारणत्व भासले? दृश्य झाले का दृश्य भासले? मग त्याच्यामधला, बरोबर आहे ना, त्याच्यामधला कार्यकारण भाव खरा आहे का? कार्यकारण भाव पण खरा नाही. आणि त्याच्यामध्ये त्या तत्वाची अनुश्रुती खरी आहे का? ती खरी नाही, ती पण खरी नाही. मग हा एक आहे, फक्त चैतन्यच आहे, फक्त द्रष्टाच आहे. आणि तो द्रष्टा कोणता आहे? तिथं त्याचं अबाधित असणारं दृंगमात्र द्रष्टेपण आहे. बरोबर आहे का नाही. असं एवढं त्याच्याविषयी चिंतन करता येतं. याच्यापेक्षा काय आहे? आणि इथं काय चाललंय? जागृतीमध्ये काय चाललंय? तसंच चाललंय सगळं ठिकाणी, तसंच चाललंय. म्हणून या ठिकाणी केवळ तत्वच तत्व आहे, दुसरं काही नाही. आणि मग ते दिसलं तर कसं आहे? त्या ठिकाणी त्याचा बात करून पाहायचं आहे का आता? का गोडी आणि गुळ एकच आहे का? कापूर आणि परिमळ एकच आहे? बरोबर ना. त्यातला परिमळ वाचेमध्ये आलेला आहे का? परिमळ नावाचा एक स्वतंत्र साखरेच्या ठिकाणी गुण, त्याचा गुण आहे तो. कापूर हे द्रव्य आहे आणि कापूराचा सुगंध हा काय? हे गुण आहे. म्हणून या ठिकाणी कापूर आणि परिमळ असे शब्द तरी उच्चारता आले, चांगलं बघा. पण या ठिकाणी सच्चिद आणि आनंद हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि ते स्वरूपही सच्चिद आनंद पदाचं वाच्य नाही, तर ते त्याचं लक्ष्य पण नाही, आहे की नाही. असं असल्यामुळं त्या ठिकाणी सच्चिद आनंद पदाची सुद्धा पोच नाही. पण आम्ही केवळ वाचलं का, योजले का? तर तुमच्यावर दया म्हणून आम्ही तुमच्या कल्याणासाठी त्या शब्दाची योजना केली आणि तुम्ही आमच्या डोक्यावरच हात ठेवायला लागले. म्हणून आम्ही सांगितलं तिथं द्रव्य आणि गुणाचा संबंध आहे, इथं स्वरूप ते त्याचं काय आहे? स्वरूप आहे. पण आमच्या दृष्टीनं ती पदसुद्धा आम्ही अत्यंत नाईलाजाने असं जड दुःखाच्या आणि द्वैताच्या व्यावृत्तीसाठी योजलेली आहे, आहे की नाही. असा इथला म्हणजे आपल्याला काय करायचं की हे चिंतन जे आहे ते अखंड अर्थाचं द्योतन करणार आहे. हे जी उदाहरण आहे इथं, ह्या उदाहरणाकडे पाहताना अखंड एकच पदार्थ आहे. त्या ठिकाणी गुळ आणि गोडी दोन नाही, गुळ आणि गोडी मिळून गुळच आहे. कापूर आणि सुगंधी मिळून दोन नाही, सुगंध आणि कापूर मिळून काय आहे? कापूरच आहे. बरोबर ना. तसं या ठिकाणी शिव आणि शिवा मिळून, बरोबर ना, शिव आणि शक्ती मिळून दोन नाही, शिवच आहे. आणि तो शिव जो आहे तो ह्याच्या सापेक्ष दोन्ही मिळून, म्हणजे याच्या सापेक्ष असणारं शक्तीच्या सापेक्ष असणारं शिवत्व, ही दोन्ही शिवत्व आणि शक्तित्व ही दोन्ही नाही, अखंड दंडायमान एकच अधिष्ठान आहे, आहे की नाही. त्याच्यात शिवशक्ती झाली नाही आणि शक्ती बाधित पण झाली नाही.
दोन्ही पण झालीच नाही हा खरा त्याचा अर्थ आहे. झालंच नाही हे म्हणून चितीच्या ठिकाणी चैतन्य कधी झालंच नाही, नव्हे होणं शक्यच नाही. बरोबर. हा चित्तीच्या ठिकाणी चैत्य, मी काय म्हणलं चैत्याच्या ठिकाणी, चित्तीच्या ठिकाणी चैत्य कधी होणंच संभवनीय नाही, अशा प्रकारचं हे चाललं. म्हणून सांगतात गुळी गोडते काही कापूर परिमळे विन नाही, आता निवडी जाता पाही निवडेल कैसे. गुळी गोडी ते काही, गुळामध्ये गोडी नावाचा काय पदार्थ आहे? गुळामध्ये गोडी नावाचा पदार्थ काय आहे का? इंद्रियाला गोचर होतो का? कापुर परिमळे विन नाही, आणि कापुराच्या ठिकाणी कापूर जो आहे तो परिमळाशिवाय आहे का? कापूर म्हटलं का परिमळाशिवाय नाही, गुळ म्हटलं की गोडीशिवाय नाही. जर गुळ आणि गोडी यांना वेगळं निवडता येणार नाही. आता निवडू जाता पाही निवडेल कसे. आता तुम्ही किती निवडण्याचा प्रयत्न केला तरी निवडता कसं बरं येईल. तैसे एका अर्था लागून उभय संज्ञा केली जाणं, जैशी उदकी दाविली खुण द्रवत्वाची. तैसे त्याप्रमाणे एका अर्था लागून, एकच अर्थ एकच विषय आहे पण त्याला उभय संज्ञा केली जाणं. एकच विषय कोण आहे? सब्राभरित ओतप्रोत चैतन्य, आणि त्या चैतन्यालाच उभय संज्ञा, तो एक अर्थ आहे आणि त्याला उभय संज्ञा केली, त्याला दोन संज्ञा दिल्या. कोणत्या? प्रकृती आणि पुरुष. जैशी उदकी दाविली खुण द्रवत्वाची. जसं आपण म्हणलं का उदक म्हणजे काय, उदकाची खून सांगितलं. जे उदक हे द्रवरूप आहे, द्रवत्व हे त्या उदकाची खून म्हणून तुम्हाला सांगितले. पण उदक आणि द्रवत्व वेगळं आहे का? द्रवत्व आणि वेगळं करता येईल का? नाही. तेथे उदकत्व आणि द्रवपण निवडू जाता निवडी कोण. त्या ठिकाणी द्रवत्व आणि उदकत्व हे दोन आहे का नाही. उदकत्व आणि द्रवत्व यांना निवडू जाता, यांच्यामध्ये जर भेद केलं आणि त्यांना परस्पराहून व्यावृत्त करायचं म्हटलं तर बरोबर ना. परस्पराहून व्यावृत्त जाता कोण निवडी, कोण त्याला परस्पराहून भेद त्यांच्यामध्ये करू शकेल किंवा त्यांचं विश्लेषण पृथक्करण कोण करू शकेल का? होणंच शक्य नाही, होणंच शक्य नाही. तेवी सत्ता आणि ज्ञान स्वरूप मात्र जे. त्याचप्रमाणे ही सत्ता आणि ज्ञान हे काय आहेत? केवळ स्वरूप मात्र आहेत. सत्ता आणि ज्ञान यांची निवड करता येत नाही. सत्ता आणि ज्ञानाची निवड करता करता काय होईल? सत्ता ज्ञान तर वेगळे होत नाही, त्यांचा आणखीन त्या स्वरूपामध्ये आनंदाचा समावेश होतो, अधिष्ठानाचा समावेश होतो. आणि त्या अधिष्ठानात ते सच्ची त्या आनंद अधिष्ठानाला कधीही अज्ञान कालात देखील एक त्याला सोडून नव्हते. आपल्या बुद्धीमध्ये जेव्हा अज्ञान काल आहे तेव्हाही ते सच्चिदानंदच होतं आणि आताही ते सच्चिदानंदाद्वयच आहे, अशीच अनुभूती येईल. काही जड होतं किंवा काही याच्यामध्ये जैशी समग्र दीप्ती घेता 24वी ओवी. समग्र दीप्ती घेत काय सगळे शब्दांचे प्रयोग करीत करीत कसं तरी उठत पडत सर्कस करीत असंच करावं लागतं का नाही. जायचं म्हणल्यावर तिकडं दुसरं काय सर्कस आहे की दोरीवरची कसरत करीत जाताना तोल जातो, कधी पुन्हा हे करायचं, असं करत करत यावं लागतं. दुसरं काय. त्या ज्ञानेश्वरीत एक ओवी, आमचा हा प्रयत्न नाही घ्यायचा तर त्याचा भाव घ्यायचा. आज काय होतं मला ते थोड्या लागले तर तुमच्या लक्षात आली असते. म्हणजे आम्ही या ग्रंथाचं चिंतन करत असताना आमचा जो अंतःकरणातला भाव आहे तो लक्षात घ्या, अशा अर्थाचं एक हे. पण ते शब्द सांगितल्यावर लक्षात येतील, आता मला चांगलं लक्षात येईल. तसं इथं सांगतात समग्र दीप्ती घेता 24वी ओवी. जेवी दीपूची हाता तेवी जियेच्या तत्वता शिवची लाभे. समग्र दीप्ती घेता आपण संपूर्ण जी दीप्ती किंवा प्रकाश आहे दिव्याचा तो जर घ्यायला गेलं, दिव्याचा प्रकाश घ्यायला गेलं तर हातात काय येतो? जेवी दीपूची हातात दिवाच येतो. तेवी जियेच्या तत्वता शिवीच लाभे. तेवी त्याप्रमाणे जियेच्या म्हणजे जिला हातात घ्यायचं झालं, म्हणजे जिच्या संबंधाने जर आपल्याला विचार करायचा झाला तर जिचा विचार करता करता आपल्याला जी हातात येते का तत्वता शिवच लाभे. कारण जिला स्वतःची सत्ताच नाही, मग तिची सत्ता आणि स्फुरण घेतलं कोणाकडून? करताना कोण येतो? शिवच हातात येतो. मग जिचा विचार करायला गेलं तर हाताला काय येतो? शिवच येतो. जिचा म्हणजे प्रकृतीचा म्हणजे चित्शक्तीचा. विचार करायला गेलं तर हातात काय येते? सत्ताच येते. आणि ती सत्ता कोण आहे? शिव आहे. का ती सत्ता कोणाचं स्वरूप आहे?
शिवाचं स्वरूप आहे. तो शिवच आपल्या हाताला येतो. कारण सत्ता आणि चित ह्या दोघांना कधी वेगळं करता येत नाही. त्यामुळं सत आणि चित मिळून असणारं आनंदरूप अधिष्ठान तेच आपल्या हाताला येतं. रंके अमृताचा सागरू, देखोनी पडे उचिताचा विसरू, करू धावे पाहुणेरू शाखाचा तया. काय तुमचा भाव काय सगळ्या मागे हे पहिलं सांगा. हां ते हे द्या पुढं. हां 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 तीच होय बरोबर. हां 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 ते हीच हे सांगायचे बरोबर. हां ते तर सांगा होय. आणि ते भाव पण तुम्हीच सांगा. हां रंके अमृताचा सागर, देखील या पडे उचिताचा विसरू, मग करू धावे पाहुणेर शाखांचा तया. ते शाखही किर बहुत म्हणावा, तयाचा हर्ष वेगची तो घ्यावा. उजळोनी दिव्य तेच्या हातीवा, ते भक्तीचे पाहावे. ऐका बरं का. एखादा रंक व्यक्ती आहे आणि जर अमृत त्याच्या घरी अमृताचा सागर पाहुणेर म्हणून जर आला, तर त्याचा पाहुणेर उपचार करण्याकरता तो एखादा भाजीपाला घेऊन त्याच्याकडे गेला, तर आता अमृताचा सागर एका बाजूला आणि त्याचं पाहुणेर करण्याकरता भाजीचं पान आहे. पण ज्ञानोबाराय असं म्हणतात, त्या ठिकाणी शाखही केर बहुत म्हणावा, त्याच्या अंतकरणातला असणारा हर्ष वेगची तो घ्यावा. अंतकरणातला असणारा आनंदाचा वेग फक्त घ्यावा. किंवा एखादा व्यक्ती सूर्यप्रकाशक आहे आणि प्रकाश स्वरूप असणाऱ्या सूर्याला ओवळण्याकरता काडवात घेऊन गेला, तर उजळवणी दिवे त्याच्या हातीवा, ते भक्तीचे पाहावी, त्याची फक्त भक्ती पाहावी, बाकी काही पाहू नये. आहे का नाही असं आहे का? बरोबर आहे ना. होय आठवली त्या भाव कळाला ना. तेवढंच आमचं म्हणणं आहे. आमचा उद्देश आहे भावरूपता कळावी, पण भाव कळाला तर काही थोडं नाही आहे की नाही. ते सुद्धा आम्ही म्हणायचे का ती तो शाकूची खेळ बहुत बहुत म्हणावा ना, तर ते सुद्धा फार नाही आम्ही तेच म्हणतो ना, आम्ही तेच म्हणतो. हां समग्र दीप्ती घेता जेवी दीपचे हाता तेवी जेच्या तत्वता शिवची लाभे. जेवी समग्र ही दीप्ती निर्धारिता केवळ दीपज्योती, तेवी निर्धारिता प्रकृती शिवची लाभे. जेवी समग्र ही दीप्ती निर्धारिता, आपल्याला समग्र असणारी दीप्ती म्हणजे त्या दिव्याची कांती, तिचा निर्धार करायला गेलो तर हातात काय येते? केवळ दिव्याची ज्योतच हातात येते. कांती हातात येण्याऐवजी ज्योतच हातात येते. तेवी निर्धारिता प्रकृती, त्याप्रमाणे आपण जर प्रकृतीचा निर्धारण किंवा विचार विमर्श करायला गेलो तर शिवची लाभे. प्रकृतीचा विचार करताना हातात काय येतो? शिवच लाभतो. दीपा वेगळे काही दीप्तीस्थानी अर्थ नाही, तैसे पुरुषा वेगळे पाही अवघेची मिथ्या. हे जे आपण सगळं बऱ्याच वेळेला हे जे मिथ्यात्वाचं चिंतन येतं, वाया टवाळ वृथा, हे चिंतन ग्रंथकारांनी ठेवलेले मधून आपल्यापुढं मधून आपल्यापुढं ठेवलेले. पण यामध्ये याचं महत्त्व बुद्धीचं ठसेल असं नाही ठेवलेलं आहे. चैतन्य बुद्धीमध्ये अधिक आरूढ होईल अशा रीतीने हे ठेवण्याचा जोक आहे याच्यामध्ये. तर सांगतात दीपा वेगळे काही दीप्तीस्थानी अर्थ नाही. दिव्या वेगळं ह्या दीप्तीस्थानी म्हणजे जिथं दिव्याची दीप्ती आहे त्या ठिकाणी आपल्याला दिव्या वेगळा दीप्ती म्हणून काही अर्थ म्हणजे काही विषय आपल्याला लाभतो का? दिवाच लाभतो? दिवाच लाभतो. तैसे पुरुषा वेगळे पाही अवघेची मिथ्या. तसं या ठिकाणी आपल्याला पुरुषाच्या वेगळं, बरोबर ना, म्हणजे ज्यावेळेला प्रकृतीचा विचार करतो त्यावेळेला हातामध्ये आपल्याला प्रकृती येते का पुरुषच येतो? आणि पुरुषा वेगळं ज्या प्रकृतीचा विचार केला ती प्रकृती काय होते? त्या पुरुषाच्या मूळ अधिष्ठान स्वरूपावरती आद्यस्थ ठरते. म्हणून ती अवघेची मिथ्या, म्हणून ती काय आहे? मिथ्या आहे असंच ज्ञान होतं. म्हणजे ती फक्त काय नाममात्र आहे असं ज्ञान होतं. खरा लाभ कोणाचा होतो? अधिष्ठान रूप असणाऱ्या पुरुषाचा. प्रकृतीमुळं आलेला अधिष्ठानावर जो पुरुषत्व भाव आहे त्याचाही लाभ होत नाही. लाभ कोणाचा होतो? मूलभूत मुख्य पुरुषाचा अधिष्ठानाचा लाभ होतो. ठीक आहे ना. असो दो नामे करून संज्ञा एकची जाण,
ये विषयानं पुढेही बोलो. आता होतं काय, नामे तर दोन झाले, दोन नामे करून म्हणजे पुरुष आणि प्रकृती अशी दोन नावं आहे. आणि विचार करताना तर आपल्याला काय दिसलं, दोन नावं आहे का दोघांची संज्ञा एकच हे सिद्ध झालं. दोन नावं घेतली पण एक नाम मात्र ठरलं, बरोबर ना. आणि हाताला जे आलं ते एकच राहिलं, बरोबर ना. म्हणून दोघांची संज्ञा काय झाली, प्रकृती आणि पुरुषांची मिळून संज्ञा मूळ पुरुष अशीच झाली. दोघांची संज्ञा एकच झाली ना. आता ये विषयानं पुढेही बोलो, या संबंधाने आम्ही आणखी पुढं बोलणार आहोत. आता पुढं काय बोलणार आहेत ही 25वी ओवी. जैशी सूर्य मिरवे प्रभा, प्रभे सूर्याची गाभा, तैशी भेद गिळीत शोभा एकची हे. जैशी ज्याप्रमाणे सूर्य मिरवे प्रभा, सूर्याच्या ठिकाणी प्रभा या ठिकाणी मिरवते शोभते. सूर्याच्या ठिकाणी प्रभा आहे, सूर्याची कांती आहे, तेज आहे. प्रभे सूर्याची गाभा, आणि जी सूर्याची प्रभा आहे त्या प्रभेचा विचार करायला गेलो तर त्या प्रभे सूर्याची गाभा, प्रभेचा गाभा म्हणजे प्रभेचा अधिष्ठान अंतरंग कोण आहे, सूर्यच आहे. तैशी भेद गिळीत शोभा एकच आहे. म्हणजे सूर्याचा विचार करायला गेलं तर प्रभा त्याला सोडून नाही, प्रभेचा विचार केला तर प्रभा ही सूर्याला सोडून नाही, बरोबर. सूर्याचा विचार केला तर सूर्यप्रभेला सोडून नाही आणि प्रभा सूर्याला सोडून नाही, असं दिसतं. त्याच्यापैकी काय होतं, प्रभेला स्वतंत्र सत्ता नाही, बरोबर आहे ना. ती सगळी सत्ता कोणाची आहे, सूर्याची. मग प्रभा आणि सूर्य मिळून सूर्यच अवशिष्ट राहतो, बरोबर ना. आणि विचार तर केला आपण प्रभा आणि सूर्य, तसं प्रकृती आणि पुरुषांच्या विचारात काय राहतं, अधिष्ठान मात्र अवशेष राहतो. तैशी भेद गिळीत शोभा एकच आहे. म्हणजे काय आहे, अद्वैत सांगावे बोले तै द्वैत घेपे. जर तुम्हाला द्वैत घेतलं तर अद्वैत हे सांगता येतं, आणि द्वैत घेतलं का द्वैताच्या विचारात द्वैत राहत नाही, द्वैताच्या विचारात अद्वैतच राहतं. द्वैताच्या विचारात द्वैताच्या स्वरूपाचा विचार करायला गेलं तर द्वैत स्वरूपाने कधीच सिद्ध होत नाही, कारण ते मुळात स्वरूपावर आद्यस्त आहे. त्यामुळे जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचंच आपल्याला ज्ञान होतं. म्हणून द्वैत हे अद्वैताला अतिशय उपकारक आहे. म्हणून त्यांनी लिहिलं अविवादो अविरुद्धश्च. त्या ठिकाणी त्याचा कोणताही द्वैताचा विरोध आहे का, अद्वैत स्वरूपाला द्वैताचा विरोध आहे का, उलट अद्वैताच्या ज्ञानासाठी द्वैत पाहिजे, अद्वैताच्या ज्ञानासाठी द्वैत आवश्यक. म्हणून आम्ही या ठिकाणी द्वैताचा द्वेष करत नाही. आम्ही काय म्हणतो, द्वैताला सत्य मानणं, द्वैताला सत्य मानणं हे योग्य नाही. द्वैत आम्ही मानत नाही असं नाही, पण आम्ही कोणतं द्वैत मानतो, कल्पित द्वैत मानतो. द्वैताला वास्तव मानणं हे योग्य नाही, एवढंच म्हणणं आहे. आणि त्याच्यातून आपण दररोज चिंतन करतो, पहिली गोष्ट पुरुषार्थ सिद्धी होत नाही. पुरुषार्थ सिद्धी होत नाही म्हणजे पुरुषाच्या इच्छेच्या निवृत्ती करण्यासाठी, पुरुषाच्या इच्छेच्या निवृत्तीसाठी द्वैत आजपर्यंत अनादिकालापासून कधीही कोणालाही उपयोगाला झालेलं नाही, आहे की नाही. द्वैत कोणालाही उपयोगाला झालेलं नाही. तसं अद्वैत जे, जर तुम्हाला अद्वैताचं ज्ञान झालं तर तुम्हाला आता कोणत्याही पदार्थाच्या प्राप्तीच्या इच्छेची निवृत्ती होऊन परमपुरुषार्थाची प्राप्ती मात्र झालेली आढळते. कारण एकच जर असलं तर एकामध्ये काही नाही, दुसरा कोणताच पदार्थ नाही. इच्छा नावाचा पदार्थ कुठे तिथं, आहे की नाही. म्हणजे ते इच्छेची काय होते, निवृत्ती होते, किंवा इच्छेचा पुन्हा उद्भव होत नाही. आणि हीच काय आहे, तृप्ती आहे. हीच खरी निरंकुशा तृप्ती आहे. ती निरंकुशा तृप्ती देते. पण त्यासाठी आम्हाला द्वैत, उलट आम्हीच आता प्रकृती पुरुष याचा विचार केला की नाही, आणि उलट आम्ही त्या प्रकृती पुरुषाची त्रिगुणात्मक प्रकृती मानली, तिच्यापासून अनंत वेगवेगळे जगातल्या क्रियांची संगती सांगितली, ज्ञानांची संगती सांगितली, पदार्थांची संगती सांगितली. याला आम्ही तेच घेतलं का नाही. आणि नंतर हळूहळू त्याचं विश्लेषण करत गेलो तर विश्लेषण करताना खाली काय राहिलं, रंभा. आता शेवटच्या चरणात सांगणार, रंभा गर्भ काय, शिवशक्ती समावेशे, नमनम्या केले ऐसे, रंभा गर्भ आकाशे रिगाला जैसा. हे एकदा एवढा विस्तार केला आणि माऊलीने कसा संकोच केला काय. आता आम्ही प्रकृती पुरुषाचं विवेचन केलं आणि कसं केळीची जी बुंथ आहे त्याच्यातली जी सोपटं आहे एकेकावर एक एक सोपटं काढून टाकलं, आणि काढता काढता काय केलं की त्या केळीच्या सोपटातला असणारा गर्भ जो आहे तो आकाशाला शरण गेला. आता काय केलं, एक एक सोपटं जाणं हेच काय आकाशाचं हो नाही, ऐका आकाशरूप त्याने हो नाही का, मुळच ते आकाशरूप होतं.
मुळंच ते आकाशरूप होतं का स्वप्नामुळं त्याच्या ठिकाणी रंभागर्भ, बरोबर आहे ना, असा प्रयोग झाला होता ते एका स्वप्नात. आता ती स्वप्न राहिली का गेली? स्वप्न होती तेव्हाही काय होतं? आकाशात होतं. स्वप्न गेल्यावरही काय झालं? आकाश. तुम्हाला ज्ञान करून दिलं का नाही आकाशाचं? आणि कोणत्या आकाशात ज्ञान करून दिलं? अखंड आकाशाचं ज्ञान करून दिलं, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद विवर्जित आहे की नाही, स्वगतादी भेद आणि विवर्जित असा अखंड. पण आम्ही सगळं काय केलं? रंभागर्भाचं हे केलं का नाही? केळीचं बुंथी किंवा केळीचं जे एकमेकावर एक एक पडदा, ते काय पदर आला होता, सोपटं एकावर चढलेलं होतं, त्यांचं विश्लेषण करून सांगितलं. काय विश्लेषण केलं? जगत म्हणलं तर प्रकृती पुरुषामध्ये, आणि प्रकृती पुरुष म्हणलं तर अधिष्ठानामध्ये, आणि अधिष्ठान मात्र अवशेष ठेवलं की नाही. मौलीने शेवटची होईली ना, ही शेवटचीच होई ना, रंभागर्भ आकाशे रिगाला जैसा. हा शिवशक्ती, म्हणजे त्या शिवशक्ती समावेशन प्रथम प्रकरणाची ही 64वी शेवटची होई आहे. हां, अशा प्रकारचं शिवशक्तीचा समावेश करून मी नमन केलं. नमन करताना काय झालं? नमन घडलं का स्वरूपाशी तद्रूपता प्राप्त झाली. स्वरूपाशी तद्रूप, यालाच हेच आमचं काय आहे? नमन आहे. हा, हो, दोघंच सूर्य असं पण सांगितलं. सूर्य प्रकाश आणि अंधकार दोघं गेले ना, दोन सापेक्ष भाव गेले तर ते सापेक्ष भाव राहिले नाही, ते निरपेक्ष प्रकाशरूपतेला प्राप्त झाले, जिथं दिवसही नाही आणि रात्रही नाही. मुळात काय झालं होतं? हे झालंच नव्हतं त्यांच्या ठिकाणी, आहे की नाही. पण तुम्हाला सांगताना असं सांगावं लागलं ना, तुम्ही दूर गेले होते. नाहीतर खरं तर आमचं असे, सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारी हाडगरू आलाची का, याच्यातलीच ओवी आहे ना. दैसा सूर्य मिरवे प्रभा, प्रभे सूर्याची गागभा, तैशी भेद गिळीत शोभा एकची. जी काय आहे, ज्याला भेदाला गिळंकृत करणारी जी शोभा, भेदाला गिळंकृत करणारं जे चैतन्य आहे, ते चैतन्य एकच आहे. म्हणजे तुम्ही शिवशक्तीमध्ये भेद केला आणि त्याचा विचार करत करत गेले तुम्ही, तर त्या ठिकाणी काय झालं? दोघांचाही भेदाला गिळून टाकलं. म्हणजे शिव आणि शक्ती यांच्यामध्ये भेद सिद्ध झाला नाही, तर शिव आणि शक्ती दोन्ही अधिष्ठान रूप झाली. त्यामुळं त्या भेदाला गिळणारी हीच खरी त्याची शोभा आहे. कोणती शोभा आहे त्याची? निषेधावधीभूत स्वस्वरूपाने असणं, हीच त्याची काय शोभा, ती शोभा या ठिकाणी राहिली. आता हे सांगतात, प्रभा आणि रवी निवडू जाता न निवडे जीवी, प्रकृती पुरुषातेवी नाही उभयता. प्रभा आणि रवी, प्रभा आणि सूर्य निवडू जाता, त्यांचं जर निवड किंवा पृथक्करण करायला गेलं, म्हणजे त्यांच्यामध्ये भेद करायला गेलं, तर न निवडे जेवी, त्यांच्यामध्ये ज्याप्रमाणे कधी भेद होत नाही, तेवी प्रकृती पुरुषा उभयता नाही, त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांना उभयता नाही, म्हणजे दोनपणच नाही. त्यांचं काय आहे? स्वतःसिद्ध एकपणच आहे. प्रभा जरी नाही तरी सूर्य म्हणावा तो काही, सूर्याविन पाही प्रभा ते किमात्मक. हे उदाहरण वारंवार देतात. प्रभा जर नसली तर त्याला सूर्य म्हणता येईल का? सूर्य आहे पण त्याच्या ठिकाणी आज प्रभाचं नाही. जर प्रभा नसली तर सूर्याला सूर्य कोण म्हणेल? आणि सूर्याविन पाही प्रभा ते किमात्मक, आणि सूर्य नसला तर प्रभाचं किमात्मक काय स्वरूप आहे तुम्ही सांगा? सिद्धच करता येणार नाही. तो जैसा दोन आम्ही एक अर्थ, तैसा हा शिवशक्ती संकेत, येथ भेद तो ऐलाडील मात वाचुनी अभेद वस्तू. बघा बरं का, आता इथं कसं त्यांनी म्हणजे कसं आपल्या स्वरूपापासून च्युत न होता ही संगती सांगत असताना किती जागृती आहे टीकाकारांची. शिवकल्याण स्वामी आपल्या बुद्धीवर आरूढ होत असताना आपल्या महिमेपासून आपण थोडंही च्युत होता कामा नये हे आपल्यालाही सांगतात आणि स्वतःही अनुभवतात. म्हणजे हे सांगणं कसं आहे, रामकृष्ण परमहंसांनी लिहिलं की ज्या वेळेला एखादा, आता ह्या पलीकडे एखादं नाटक चालू आहे किंवा काही कार्यक्रम चालू आहे, तर आपल्याला दिसतोय का तो? एखादा मनुष्य आला आणि त्यांनी फार सुंदर गायन चालले, काय काय ते रंगलेत, पण आपल्याला दिसतो का त्यांचा रंग? दिसत नाही. फक्त आपण त्याच्याकडून ऐकतो, ऐकी नाही, पण आपल्याला काही ते प्रत्यक्ष त्याचं ज्ञान होत नाही. एखादा जो मनुष्य आहे, बरोबर ना, तो मनुष्य जर ह्या भिंतीवर गेला वर, आणि समजा वर त्याला आच्छादन नाही,
तिकडचं पलीकडचं पाहतो ना आपल्याला सांगतो, बरोबर ना. तो जसं पाहतो तसं आपल्याला सांगतो. आता त्याला तिकडचा अनुभव आहे की नाही, आणि तो आपल्याला सांगतो की नाही, आणि ते आपल्याला प्रमाणभूत होईल का नाही, बरोबर ना. त्याचं पाहण्यात बदल करत नाही आणि पुन्हा ते पाहिलेलं आपल्याला सांगू शकतो, असं रामकृष्ण परमहंसांनी लिहिलं. त्याप्रमाणे हे जे टीकाकार आहेत ते आपल्या आत्मस्वरूपाची अनुभूती घेतात, बरं का, आणि आपल्याला सांगतात पण, ऐक नाही. म्हणून त्यांचं अनुसरण जे हे आपल्याला जास्त करण्याला योग्य आहे, कारण ते सारखं ही अनुभूती घेतात आणि ती अनुभूती आपल्याला शब्दारूपाने पुन्हा सांगतात. तसं इथं म्हणतात की तो जैसा दोन आम्ही एक अर्थ, तो म्हणजे सूर्य आणि प्रकाश. हा दोन नावाचा अर्थ काय आहे, एकच प्रकाशरूप सूर्य, असा त्याचा अर्थ आहे. तैसा हा शिवशक्ती संकेत, त्याचप्रमाणे ह्या शिव आणि शक्तीची खूण किंवा संकेत आहे. येथं भेद तो आईलाडीला मात, इथं जर भेद शिव आणि शक्ती यांच्यामधील भेदाची कल्पना केली ना, पण ते म्हणतात भेदाची मात ही कोणती, भेदाची जी गोष्टी आहे ते आईलीकडील मात, अलीकडची गोष्ट आहे. अलीकडची म्हणजे कोणती, भेद म्हणजे अज्ञानाचा स्वीकार केला तर भेदाची गोष्ट आहे. चैतन्याचं जर तुम्हाला यथार्थ ज्ञान नसेल तर ती अलीकडच्या तीरावरची गोष्ट आहे. शिव आणि शक्ती यांच्यामधील भेदाची कल्पना ही कधी होते, अभेदाला जाणलं नाही तर. ती ओवी काल गेली ना 7व्या अध्यायामध्ये, किंवा म्हणून झाला संचारू, हा जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा, बरोबर ना. आत्मबोधाचा विसर पडला ते अलीकडच्या तीरावर आहे, आणि त्यांनी मग ते आत्मबोधाचा विसर पडला का मग काय झालं, आत्मबोधाचा विसर म्हणजे तेच रूप आहे या अज्ञानाशी. तेच तुम्हाला काय आहे, अज्ञान. आणि ते अज्ञान काय आहे, स्वतः राहू शकत नाही, त्याला स्वतंत्र सत्ता नाही. मग त्याला काय आहे, अधिष्ठानाची सत्ता आहे, म्हणजे त्या अधिष्ठानावर ते भासतं, आणि त्या दोघांचं काय होतं, संबंध होतो. आणि तो अध्यस्त संबंध कोणता आहे, आध्यासिक तादात्म्य संबंध, बरोबर आहे नाही. पुन्हा वारंवार आपल्याला याची थोडी आवृत्ती झाली म्हणजे आपल्याला यांचा भाव जो आहे तो कळायला थोडी मदत होईल म्हणून, बरोबर आहे का नाही. मग आता ही अलीकडची तीर आहे का नाही, शिव आणि शक्ती यांची मात गोष्टी जोपर्यंत चालली ती अलीकडच्या तीरावरची आहे का नाही, अलीकडच्या तीरावरची म्हणजे अज्ञानाला स्वीकारून प्रकाशक भावाला अंगीकार करून अशा प्रकारची स्थिती आहे. किंबहुना म्हणतात तैसा शक्ती हा संकेत, येथ भेद शिव आणि शक्ती यांचा भेद आहे. जर त्या दोघांचा अभेद आहे अधिष्ठान ज्ञानाने कळला, बरोबर ना, ते अधिष्ठान मात्रच आहे, त्यांचा भेद नाही काही नाही, ते अधिष्ठान रूप आहेत असं कळलं तर त्या ठिकाणी हा भेद आहे असं म्हणेल का. मग ही भेद कोणती मात आहे, आईलीकडील मात, वाचूनी अभेद वस्तू. खरं जर पाहिलं तर ती वस्तू काय आहे, अभेद स्वरूपच वस्तू आहे, भेदाची गोष्ट अलीकडची, बरोबर ना. मग आता तुम्ही लगेच काय म्हणणार बघा, लगेच म्हणणार मग जर या ठिकाणी अभेद वस्तू आहे हे ज्ञान झालं तर ती पलीकडची मात झाली, आहे की नाही. म्हणजे अज्ञान, बरोबर ना, अज्ञान आणि अज्ञानाला धरून असणारी शिवशक्ती, बरोबर ना, यांच्या पलीकडची मात आहे. म्हणजे पलीकडचं यांचं उल्लंघन अतिक्रमण करून झालेलं जे अधिष्ठानाचं ज्ञान आहे ते जर असेल तर त्याच्यामध्ये ही पलीकडची मात आहे, बरोबर ना. पण बघा, आणि हे आपल्याला पटतं का नाही, कळतं का नाही, आपले हे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला अधिष्ठानाकडे घेऊनही गेले की नाही, बरोबर ना. पण मूळ अधिष्ठानात हे कोणतं झालं, हे शब्दात अलीकडे आहे का पलीकडे, अज्ञान काळात अधिष्ठान वेगळं आहे आणि ज्ञान काळात अधिष्ठान वेगळं आहे का, ते आहे तसंच आहे, आहेच आहे. ऐक, ते ही अलीकडचं पलीकडची गोष्ट अधिष्ठानात आहे का तुमच्या बुद्धीत आहे, तुमच्या बुद्धीत आहे. म्हणून ते ग्रंथकार म्हणतात किंबहुना आईलीकडील म्हणावया काही अर्थता आढळत नाही, वस्तुप्रकाशाची काही नेमची न घडे. आता म्हणतात ते अलीकडील असं जे आम्ही म्हणून गेलो तुम्हाला, म्हणजे काय आहे, जड मनाने अज्ञान मानावं लागतं, जड मनाने भेद मानावा लागतो, जड मनाने प्रकृती पुरुष आणि त्यांच्यामधला भेद कल्पित हा मानावा लागतो. वास्तविक त्या ठिकाणी वास्तवही भेद नाही आणि कल्पित भेद म्हणण्याचं सुद्धा कारण नाही. आणि कल्पित भेदाच्या निवृत्तीने मग अधिष्ठानाचं ज्ञान होतं किंवा अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. हा कोणताच व्यवहार या ठिकाणी अलीकडचं आणि पलीकडचं नसल्यामुळं अगोदरही ते स्वयंप्रकाशच आहे आणि नंतरही ते
स्वतः सिद्ध स्वयंप्रकाशच आहे, बरोबर ना. म्हणून किंबहुना अलीकडील म्हणावया काही, किंबहुना फार काय सांगून म्हणतात, अलीकडचं म्हणण्यासाठी बरोबर ना, अलीकडचं म्हणण्यासाठी अर्थता काही सापडत नाही. अलीकडचं म्हणलं, अलीकडचं म्हणजे ज्ञान होण्याच्या पूर्वी प्रकृती पुरुष आणि त्यांचं कार्य जगत आहे, बरोबर ना. म्हणजे कोणत्या काळात अज्ञान, म्हणजे अज्ञान नावाची एक वस्तू आहे आणि ती अलीकडे आहे. असं जर तुम्ही म्हटलं तर अलीकडं जेव्हा म्हणतो तेव्हा अर्थता आढळत नाही, तेव्हा काहीतरी तुम्हाला अलीकडचं अज्ञान नावाच्या पदार्थाची सिद्धी होते का काही. बरं, शिवशक्तीची सिद्धी होते का, शिवशक्तीच्या कार्याची सिद्धी होते का, आतापर्यंत विचार केलाच आहे का. कोणतं कार्य सिद्ध झालं नाही का कारण सिद्ध झालं नाही, दोन्ही सिद्ध झाले नाही, ऐक दोन्ही सिद्ध झाले नाही. म्हणून त्या ठिकाणी काय अर्थता सापडली का तुम्हाला, काही असा, बरोबर ना, काही असा शास्त्राद्वारा किंवा लौकिक अर्थाने तुम्हाला काही विषय असा तिथं सापडला का, काहीच सापडलं. अलीकडच्या तीरावर आणि पलीकडच्या तीरावर गेल्यावर काय अतिशय निर्माण केला, काय अधिक्य झालं, आणि अलीकडच्या तीरावर काय तुमचं बिघडलं होतं, हां कोणती उणीव होती तुमच्या स्वरूपामध्ये. मग अलीकडं आणि पलीकडं हे कुठे, हा अलीकडं आणि पलीकडं हे त्या ठिकाणी काहीच नाही, अर्थता आढळत नाही. मग म्हणतात काय आढळतं तुम्हाला, फक्त वस्तुप्रकाश आढळतो. तो वस्तुप्रकाश म्हणजे प्रकाश स्वरूप वस्तू, ती तुम्हाला अज्ञान काळात आढळते का अज्ञान निवृत्तीनंतर आढळते. अज्ञान काळात जर नसती तर अज्ञान आहे याचं प्रकाशन कोणी केलं असतं, आहे का नाही, बरोबर आहे का नाही. मग ते अज्ञान गेल्यानंतर ते आढळते म्हणावं तर त्यावेळेला बरोबर ना, अज्ञानाच्या निवृत्तीचं कोणी प्रकाशन केलं असतं, बरोबर आहे का नाही. म्हणजे तिथं याचा अर्थ दोन्ही वेळेला ती काय आहे, आठवं नाठवं गेला भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग, अशा प्रकारची ती वस्तू आहे. म्हणून त्या ठिकाणी शब्द आहे पण शब्दाला अर्थ नाही, बरोबर ना. शब्द आहे पण त्याला अर्थ नाही, मग त्याचं नाव काय दुसरं सांगा बरं. त्याचं नाव काय आहे, वाचारंभन, आहे का नाही, बरोबर आहे ना, वाचारंभन असं त्याची स्थिती. मग आता इथं त्यांनी काय सांगितलं होतं, अलीकडं पलीकडं असं शब्द, पण आपलं ते चिंतन किती जागृत आहे की अलीकडं पलीकडं नाही, नाही तर तुम्ही काय म्हणणार, अज्ञान म्हणलं का लगेच तुमच्या मस्तिष्कात बसेल अज्ञान एक आहे का नाही. तर तसं ते अलीकडं आम्हाला सांगायचं ते त्याचं स्वसंवेद्यत्व स्वयंप्रकाशत्व जे आहे त्याचं अबाधित्व, सच्चिद आनंद अद्वय रूपत्व हे नित्य आहे, अबाधित आहे, अमृत आहे, ऐक ना. त्याला कधीही चळढळ झाली नाही आणि त्याचंच नाव अनुभव आहे. तत्वाचा अनुभव आहे का तत्वचा अनुभव स्वरूप आहे, का अनुभव स्वरूपाचंच नाव तत्व आहे, बरोबर आहे का नाही. इथं तत्वाचा अनुभव नाही, अनुभवाचंच नाव तत्व आहे, किंवा तत्वरूप होऊन राहणं हीच अनुभूती खरी आहे की ज्या ठिकाणी द्वैत नाही आणि द्वैताचं कारण अज्ञान नाही आणि अज्ञानाचं निवर्तक वृत्तीज्ञान पण नाही, असं असणारं जे काय त्याला म्हणतं स्वरूपभूत, जे आपल्याला कधीच सोडून जात नाही. गोडी आणि गुळ, कापूर आणि परिमळ, प्रभा आणि दीप्ती, बरोबर ना, हे जसं आहे त्याचप्रमाणे, किंवा दिवा आणि प्रकाश याप्रमाणे ते स्वरूप आहे असं. आणि असं जर निखळ ज्ञान झालं, बरोबर ना, तरच त्याला ज्ञान म्हणू आम्ही. आणि तेच ज्ञान पुरुषार्थप्रद आहे, नाही का. पुरुषार्थप्रद आहे किंवा तो पुरुषार्थ आहे म्हणायचा, तोच ज्ञान काय आहे, पुरुषार्थ आहे. आता तुम्ही म्हणाल पुरुषाला तो प्राप्त करण्याचा विषय तर कधीच होत नाही, तुम्ही त्याला पुरुषार्थप्रद म्हणता किंवा तुम्ही त्याला पुरुषार्थ म्हणतात. असं म्हणा, चांगलं बघा, असं म्हणा की जरी पुरुषार्थ ते नसलं, कारण ते पुरुषाचं स्वरूप आहे, पुरुषेनं अर्थ्यते ती पुरुषार्थाचा, त्याच्या इच्छेचा विषय होत नाही. पण सामान्यपणे सगळ्या लोकांच्या इच्छेचा विषय झालेला आहे का नाही, आणि सगळ्यांना प्राप्त झाले का नाही, आणि याला प्राप्त झाल्याशिवाय राहिले का, काही याचं स्वरूपच झाले. म्हणून म्हणायचं झालं तर पुरुषार्थी यालाच म्हणावं. तुमच्याही दृष्टीनं म्हणलं तर काय होईल, पुरुषार्थी यालाच म्हणावं, बरोबर की नाही. आता जे थोडक्यात सांगतो, जे भक्ती सिद्धांतातले लोक म्हणतात भक्ती पुरुषार्थ आहे, भक्ती पुरुषार्थ आहे, तत्त्वज्ञान हा पुरुषार्थ नाही, कारण ते आपलं स्वतःचं स्वरूपच आहे, ऐक नाही, असं म्हणतात. हे म्हणायला जरी असलं परंतु स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरेव गरीयशी, त्या दृष्टीनं ही भक्ती म्हणजे स्वरूप अनुसंधान हाच खरा पुरुषार्थ सिद्ध होतो. द्वैतातली भक्ती हा पुरुषार्थ सिद्ध होत नाही.
कारण काय आहे की तो द्वैत आपल्या सकाळी सांगितलं ना की द्वैताकडं स्वाभाविक प्रवृत्ती आहे सगळ्या लोकांची. जरी ते सुखाचा शोध घेत असले मिळत नसेल पण स्वाभाविक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती जी आहे अनादिकालापासून आपल्या आत्मस्वरूपाला चुकलेली ही प्रवृत्ती जी आहे ही खरी पुरुषार्थाचा विषय होणारी आहे. कारण आपण आपल्या स्वरूपापासून चुकलो आहे आणि आता आपण तिच्याकडे चाललो. बाकीचे लोक द्वैतात सुख शोधता शोधता दूर दूरच चाललेत ना, म्हणून त्या ठिकाणी त्यांना पुरुषार्थाची प्राप्ती कधी होणंही नाही. तुम्ही चांगलं लक्षात घ्या की आपण म्हणतो तुकाराम महाराजांचा अभंग घेतो आणि आपण म्हणतो की भक्तिभाग्य सीमा साधीनं पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. भक्तिभाग्य सीमा पुरुषार्थ आहे आणि तत्त्वज्ञान पुरुषार्थ नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुकाराम महाराजांनी आणि आचार्यांनी एक सांगितलं की नाही, भक्तिभाग्याची सीमा जो परमपुरुषार्थ कोणता आहे, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. ब्रह्म या पदाचा जो अर्थ आहे बरोबर ना, निरपेक्ष व्यापक आत्मा बरोबर ना, आणि तोच पुरुषार्थ मी साधी. तो भक्तिभाग्याची सीमा आहे, तो त्याचा शेवटली मर्यादा आहे. सा काष्टा सा परागती. आचार्यांनी तुकाराम महाराजांनी वेगळं सांगितलं का? वेगळं सांगितलं का काही? त्यामुळं याचा जो हा जो शब्दप्रयोग आहे हा खरोखर फक्त वेदांताच्याच ठिकाणी सार्थ होतो. कोणता? परमपुरुषार्थ हा जो आहे तर ह्या अमृतानुभूतीतच अमृतानुभवातच हा शब्द सार्थ होतो. इतर कोणत्याही द्वैती कर्मकांड उपासनाकांड याच्यामध्ये हा पुरुषार्थ शब्द त्या ठिकाणी आडनावाचा राहतो. त्याचं सार्थनामाभिधान त्या ठिकाणी सिद्धच होत नाही. ठीक आहे ना. ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? एक मोठमोठे सूत्रकार तरी एवढ्याच ग्रथन करतील का? आचार्यांना तरी 4 पंक्ती सांगणार. यांनी एक प्रथम काय त्याला म्हणतो पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये पूर्ण लक्षण करून सांगितलं की नाही. तिथं तरी त्यांना काय म्हणावं लागलं, काय मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयशी असं म्हणायला लागलं. आणि पुढं काय म्हणावं लागलं पुन्हा, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्या विधीयते असं म्हणावं लागलं. तुकाराम महाराजांना तेवढं सुद्धा म्हणावं लागलं नाही. ऐके ना, आता सांगतात राहील हा सांगतो ना तो ते तिथंच आलं होतं आपलं. किंबहुना आईलिकडीला म्हणावया काही आणि अर्थता आढळत नाही. कारण का? मग काय आढळतं तुम्हाला? काहीच आढळत नाही बरोबर ना. काय तिथं म्हणतात अलीकडचं पलीकडं म्हणताना काहीच आढळत नाही. मग शून्य आढळतं काय तुम्हाला? कदा शून्य आढळत नाही. वस्तू प्रकाशाची काही बरोबर ना. त्या वस्तूचा प्रकाश किंवा प्रकाशरूप जी वस्तू राहते किंवा वस्तूच प्रकाश ना, असं वस्तूच प्रकाश आणि प्रकाशच वस्तू बरोबर ना. अशी जी काही वस्तूचा जो प्रकाश राहतो किंवा प्रकाशरूप वस्तू राहते असं म्हणा, तर त्याला नियमच नाही. त्याला कोणता नियम, कोणती मर्यादा आहे का? तो अमर्याद प्रकाश आहे, अमर्याद प्रकाश आहे. आता मग तो इतका अमर्याद आहे का काय आहे की तो निरपेक्ष आहे, निरपेक्ष प्रकाश आहे. कोणत्या सूर्याचा प्रकाश तिथं का दिव्याचा प्रकाश का? त्या ठिकाणी ते तुकाराम महाराजांचा अभंग आहे, रवी दीप हिरा दाविती देखणे आणि अदृश्य दर्शने संतांची. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. अशा प्रकारचं हा प्रकाश आहे. आणि त्या प्रकाशाला आता नियम आहे का? त्याला देशकाळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकारे. तिथं न झाला प्रपंच आहे परब्रह्म आणि अहम सोहम ब्रह्म आकळले मावळले. पण असा एक पाठ आहे, कोणताही घ्या. आकळले तर असं म्हणतात कळले सगळीकडे परमात्माच परमात्मा आहे की नाही. त्याच्यामध्ये तेथे द्वैताचे मिस करून ठीक आहे ना. नेमुचिन्ह घडे त्याचं नियमन नाही म्हणजे त्याला कोणतीही मर्यादा नाही. त्याला अपरिच्छिन्न निरपेक्ष व्यापक निरतिशय महत असं ते आहे. तेथे द्वैताचे मिस करून अभेदची शोभायमान पुढिल्या पदी जाण आईशेची बोले. तेथे द्वैताचे मिस करून तिथं हे सुद्धा सांगतात. अशी जी वस्तू सांगायची झाली बरोबर ना, तर तिथं काय केलं, द्वैताचं निमित्त केलं. अद्वैत वस्तू सांगण्यासाठी अद्वैत सांगावे बोले तरी मग तिथं द्वैताचं मिस केलं. द्वैताचं मिस केलं तर द्वैत सांगायचे का अभेदाची शोभायमान किंवा तिथे शोभा कशाची झाली, अभेदाची शोभा वाढवण्यासाठी द्वैताचं निमित्त केलं. आणि ही गोष्ट वेदांत सांगतो नाही, तुम्हाला कशाने सिद्ध करा. अद्वैत सांगताना काय करावं लागेल,
द्वैताचा अंगीकार करूनच अद्वैताची सिद्धी करावी लागेल. म्हणून आमचा अद्वैताशी कोणत्याही प्रकारचा द्वेष करून चालणार नाही. ते जर कोणी द्वैताचं खंडन फार कडक शब्दात केलं ना, स्वामी महाराज म्हणायचे, अरे तुझे अद्वैत बोलतो, तुझे 2 ओठ आहे तेव्हा त्याला त्या अद्वैत शब्दाचं उच्चारण करता आलं, वरचा ओठ खालच्या ओठाला मिळाला तेव्हा अद्वैत म्हणता आलं. आणि त्या बरोबर आहे का नाही? म्हणजे द्वैतामधून तुला अद्वैत सांगता आलं, द्वैताचा द्वेष करायचं तुला काय कारण आहे म्हणे. मूर्खपणा आहे, खरं कळत नाही माणसाला, वेदांताचं मार्मिक रहस्य कळत नाही म्हणून ते द्वैताचा द्वेष करतात. खऱ्या अद्वैतामध्ये द्वैत आहे का द्वैत सापेक्ष अद्वैत आहे का दोन्ही नाही. आणि ते हे सगळे शब्द सांगण्यासाठी तुम्हाला वाचारंभन मात्र असणाऱ्या पदार्थाचं सुद्धा वंध्यापत्र जसं म्हणावं लागला तसं अज्ञान कार्य मानावं लागलं. पण उत्तर मिळालं की नाही गणिताचं तुम्हाला चांगलं. त्याचा द्वेष कशाला करता? द्वैताचा द्वेष करू नका. हे रामकृष्ण परमहंस म्हणतात, द्वैत 10 वेळा म्हटलं तर अद्वैत नाव येते द्वैत म्हणताना. आणि अद्वैत जर 10 वेळा म्हणायला लागलं ना, अद्वैताचा अभिनिवेश, लगेच द्वैत नाव येतं. मग अभिनिवेश द्वैताचा असावा का अभिनिवेश अद्वैताचा असावा? द्वैताचा अभिनिवेश हाच अद्वैताची सिद्धी करतो आणि अद्वैताचा अभिनिवेश हाच तुम्हाला निसर्गता द्वैत तुमचा कसा प्रमाद होत आहे द्वैतासंबंधाने हे तुम्हाला सांगून देतो. म्हणजे ते आता महापुरुष आहे ते अशा प्रकारचं चिंतन करा. बरं होत नाही का तसं? ज्या वेळेला एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले, अशा प्रकारची स्थिती होऊन जाते का नाही त्याची. तेथे द्वैताचे मिस करून अभेदची शोभायमान, अभेदच त्या ठिकाणी शोभून दिसतो. पुढल्या पदी जाणं ऐशेची बोले. आणि पुढच्या पदांमध्ये म्हणजे पुढच्या ओवीमध्ये जी आलेली पदं आहेत त्या पदामध्ये द्वैताच्या निमित्ताने अभेदच कसं शोभतं, बरोबर आहे ना. म्हणजे प्रकृती पुरुषाच्या निमित्ताने अधिष्ठानच कसं शोभून दिसतं हीच गोष्ट आणखी आम्ही सांगणार आहे. मी थोडक्यात आता पुढचा विषय हा आहे. निमित्त द्वैताचं करणार आणि आपल्याला अधिष्ठान मात्रामध्ये आपली स्थिती करून अधिष्ठान मात्ररूपाने स्थिती करून देणार किंवा त्या स्थितीचं वर्णन करणार असं आहे. का बिंब प्रतिबिंबा द्योतक प्रतिबिंब बिंबा अनुमापक तैसे द्वैतमिसे एक बरवतासे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.